तर 4 डिसेंबरला भाजप विधिमंडळ गटनेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे। 4 डिसेंबरला सर्व भाजप आमदारांना मुंबईमध्ये निमंत्रण देण्यात आले। भाजप विधिमंडळ गटनेते निवडीनंतर महायुती एकत्र बैठक घेणार अशी ही शक्यता आहे। या बैठकीमध्ये भाजपची मुख्यमंत्रीपदी कोणत्या नेत्याची निवड होते त्याचा ठराव महायुती मित्रपक्ष मांडणार आणि त्यानंतर राज्यपाल महोदय यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार अशी माहिती मिळते। आणि आत्ताची महत्त्वाची माहिती समोर येते, बातमी समोर येते। 4 डिसेंबरला भाजप विधिमंडळ गटनेता निवड होण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, काय अधिक माहिती? 4 डिसेंबरला सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडी घडतील। प्रज्ञा, 5 तारखेला जर शपथविधी होत असेल तर फक्त एक दिवस आधीच विधिमंडळ गटनेत्याची निवड करावी असा एक मतप्रवाह आहे। याचं प्रमुख कारण म्हणजे सर्व भाजपाचे आमदार जे साधारणतः 132 आमदार जे आहेत आणि इतर मित्रपक्ष सपोर्टेड अशा स्वरूपामधले सर्वांना शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहायचं आहे। त्यामुळे 5 तारखेच्या आदल्या दिवशी 4 तारखेलाच विधिमंडळ गटनेत्यांची बैठक सकाळी साधारणतः 11 वाजता होईल। त्यानंतर दुपारी महायुतीच्या जे एनडीए अलायन्स आहे राज्यातलं त्यांच्या मित्रपक्षांची बैठक होईल। यामध्ये भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या जे कॅन्डिडेट असतील त्यांचं नाव चा ठराव 2 मित्रपक्ष मांडतील आणि अनुमोदन देतील अशी माहिती मिळते। आणि त्यानंतर सायंकाळी राज्यपाल महोदयांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल। अर्थात दुसऱ्या दिवशी शपथविधी सोहळा होईल असं एक साधारणतः टेंटेटिव्हली टाइम टेबल जे आहे ते एनडीटीव्हीच्या हाती आलेलं आहे। मुळात आधी चर्चा होती की 3 तारखेला आमदारांची बैठक विधिमंडळाच्या गटनेत्यांची घ्यावी, पण परत 2 दिवस गॅप आहे। शपथविधीसाठी सर्व आमदार लोकप्रतिनिधींना मुंबईतच राहावं लागेल। त्याऐवजी एक दिवस फक्त आधी घेतला जावा असं मतप्रवाह आहे आणि दिल्लीकडनं सुद्धा त्याला संकेत दिले जात आहेत। त्यामुळे 4 तारखेलाच सकाळी पार्टीचे दिल्लीतले निरीक्षक जे आहेत ते येतील आणि त्यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल अशी तुर्तास माहिती उपलब्ध होत आहे। प्रज्ञा, नक्कीच। आणि या संदर्भात कोणी स्वतः समोर येऊन काही माहिती देणार आहेत का? याबद्दल काही कळू शकलेलं आहे का? कारण आजही महत्त्वाची बैठक आहे। प्रज्ञा, वास्तविकतेत महायुतीतल्या 3 प्रमुख नेत्यांची बैठक आज होण्याची शक्यता आहे। अधिकृतरित्या नियोजित अशी कोणतीही बैठक नाहीये, पण एकनाथ शिंदे यांच्या भेट देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार घेण्याची शक्यता आहे। कारण की महायुतीतल्या काही अजून गोष्टी ज्या आहेत म्हणजे कॅबिनेटच्या बाबत विधान परिषद सभापती या संदर्भातल्या काही चर्चा बाकी आहेत। त्या दृष्टिकोनातनं ही भेट होईल असं कळलं जातंय। दुपारनंतर कदाचित ही भेट होईल, पण नियोजित नेमकी कुठे आहे, किती वाजता आहे याविषयी अधिक दुजोरा किंवा अधिक माहिती अधिकृतरित्या पार्टी कार्यालयाकडनं कुणीही देत नाहीये। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर। आपण बघतोय 4 तारखेला एक महत्त्वाची बैठक आणि अर्थातच भाजप विधिमंडळ गटनेतेपदी निवड ही 4 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे।